पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये 3 मुलांसह आज 9 जण जखमी झालेले आहेत। पाकच्या हल्ल्यामध्ये सीमेवरच्या 3 घरांचं सुद्धा नुकसान झालंय। एलओसीवरती पाकिस्तानकडनं गोळीबार मात्र सुरूच आहे आणि या गोळीबारामध्ये 3 मुलांसह 9 जण जखमी झालेले आहेत आणि 3 घरांचं सुद्धा नुकसान झालंय। गेले काही दिवस सातत्याने एलओसीवरती गोळीबार सुरू होता, परंतु तो आता अधिक तीव्र करण्यात आलेला आहे आणि या तीव्रतेमध्ये 3 मुलांसह 9 जण जखमी झालेले आहेत आणि पाकच्या हल्ल्यामध्ये सीमेवरच्या 3 घरांचं नुकसान झालेलं आहे। सध्या एलओसीवरती पाकिस्तानकडनं रिलेंटलेस अत्यंत सातत्याने असा गोळीबार सुरू आहे। यानंतर आणखीन एक अपडेट बघणार आहोत। पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराग करण्यासाठी राफेल विमानांचा वापर करण्यात आला होता। राफेल विमानांनी लक्ष्यांवरती क्षेपणास्त्र डागली आणि अतिदूरच्या लक्ष्यांवरती मारा करण्यासाठी स्काल्प या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला। 500 किलोमीटर अंतरावरच्या अशा या जागांना लक्ष्य करण्यासाठी स्काल्पचा मारा करण्यात आला। शत्रूच्या रडारवरती स्काल्प दिसत नसल्यामुळे हल्ला यशस्वी झाला। तर 9 लक्ष्य बेचिराग करण्यासाठी राफेल आणि स्काल्प अशी महत्त्वाची अस्त्र भारताने वापरली आहेत। आणखीन अपडेट बघणार आहोत। या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचं JF-17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती आहे। चीनकडनं पाकिस्तानने घेतलेलं JF-17 लढाऊ विमान आहे। काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं JF-17 पाडण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीची कारवाई करण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या JF-17 या विमानाबद्दल। जे विमान पाकिस्तानने चीनकडनं घेतलेलं होतं, त्यामुळे काश्मीरच्या पंपोर भागामध्ये सुद्धा सैन्याने ही कारवाई केली। कुठेतरी पाकिस्तानकडनं रिटॅलिएशनचा हा प्रयत्न असावा, परंतु तो सुद्धा हाणून पाडण्यात आलेला आहे आज पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधली मोहीम फत्ते केल्यानंतर। आणखीन एक अपडेट बघूया। पाकिस्तानी हवाई दल मुख्यालयामध्ये भारतीय आक्रमणानंतर घबराट आहे आणि या घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझ्याकडे आहे। इस्लामाबादातल्या वायुदल मुख्यालयातला हा फोटो आपण बघूया। याच्यामध्ये ही घबराट स्पष्टपणे दिसून येते आहे। एक स्तिमित झालेलं लष्कर पाकिस्तानचं इथे स्पष्टपणे दिसतंय। भांबावलेला पाकिस्तान काय करावं हे कळायच्या आत अशा पद्धतीने आज हल्ला झाल्यामुळे नक्कीच त्याचे पडसाद कुठेतरी स्पष्ट दिसून येत आहेत आणि हा घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण बघतोय। इस्लामाबादातल्या वायुदल मुख्यालयातला हा फोटो आहे। भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आज दहशतवादी तळांवरती कारवाई केली। फक्त एलओसी नाही तर भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपार ही कारवाई केलेली आहे। आंतरराष्ट्रीय सीमेपार केलेली कारवाई हे भारतीय लष्कराचं अर्थातच मोठं यश आहे। नियोजनबद्ध पद्धतीने या लष्करी तळांवरती दहशतवादी तळांवरती कारवाई करण्यात आली। भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून ही दहशतवादी कारवाई केली आहे। आंतरराष्ट्रीय सीमेपार केलेली कारवाई भारतीय लष्कराचं एक मोठं यश। आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर आहेत। उरी सर्जिकल स्ट्राईक निंभोरकर सर त्या ठिकाणी होते, आपण सगळे जाणतो। आणि आता भारताने पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरवरती जो हल्ला केलेला आहे, खास करून दहशतवाद्यांची ठिकाणं टार्गेट केलेली आहेत। सर, हे जे काही आहे तर हे कशा स्वरूपाचं नियोजन आहे किंवा कशा प्रकारे एक प्लॅनिंग करून केलेलं आहे? सगळ्यात पहिले आपण मागचे 10-12 दिवस ऐकत होतो की आपल्या नेत्यांनी, पंतप्रधानांनी, डिफेन्स मिनिस्टरने सांगितलं की याचा आपण बदला घेऊ आणि काहीतरी होईल। आणि त्याप्रमाणे जसं मागच्या 2 वेळेस उरी बालाकोटलाही झालं, तर यावेळेस पण बरोबर त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं। याचं नियोजन वगैरे काय असतं की त्या खूप टेक्निकल बाबी असतात, पण असं आहे की यावेळेसचा जो हमला आहे तो थोडा वेगळा आहे। इन अ सेन्स की यामध्ये 5 टार्गेट जे आहेत ते पीओकेमध्ये आपण पण बालाकोट गेलो होतो, तर एअरस्पेस जरी आपण क्रॉस केली तरी ती उद्देजन्य स्थिती मानल्या जाते, पण तरी आपण समजू शकतो की पीओकेमध्ये झालं। पण यावेळेस आहेत ते 4 टार्गेट आहेत ते इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून गेले। सियालकोट, चाकामरू, मुरिदके आणि खाली भावलपूर जवळपास 150 किलोमीटर बाहेर आहेत इंटरनॅशनल बॉर्डरच्या। म्हणजे हा एक खूप डेअरिंग प्लॅन म्हणायला पाहिजे। आणि सगळ्यात सांगावं असं वाटतं की इथे आपण कोणत्याही आर्थिक टार्गेट्स किंवा पॉप्युलेशन सेंटर्स किंवा रिलिजियस सेंटर याला आपण धक्का लावलेला नाही। जे काही जिथे आपल्याला टार्गेट्स माहीत होते, जिथे त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना होती, ज्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन होती, तेच आपण टार्गेट केलेले आहेत। यामध्ये क्लिअर मेसेज असा दिला की आम्ही बाकी तुम्हाला इजा करत नाही आहे, तुमच्या
कोणत्याही टार्गेटला फक्त आम्ही सिव्हिलियन्सना किंवा पाकिस्तानी आर्थिक सैन्यावर पण नाही केला, पण आर्थिक म्हणजे त्यांचे सेंटर्स आहेत जसे त्यांचे कराची आहे किंवा लाहोर आहे त्यांच्यावर नाही केला. आपण पिन पॉइंटेड जे टेररिस्ट जे टार्गेट्स आहेत त्यांच्यावरच अटॅक केला. असे सांगायचं की जर तुम्ही टेररिस्ट हमला आमच्या आतमध्ये केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर हे आणि ही आपली बाजू नेहमीच राहिलेली आहे आणि हे आपण यावेळेस मला वाटतं खूप चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सर, पाकिस्तानकडून देखील रिटॅलिएट होत आहे, त्यांच्याकडून देखील हल्ले होत आहेत आणि खास करून भारताचे जे काही सिव्हिलियन्स आहेत तर ते त्याच्यामध्ये जखमी होत आहेत, काही मृत्युमुखी पडल्याच्याही बातम्या येत आहेत. तर पाकिस्तान जे हे एवढे हमले झाले तर नक्कीच आहे की ते त्याला प्रत्युत्तर द्यायचे प्रयत्न जरूर करणार आहेत. म्हणजे यामध्ये लाईन ऑफ कंट्रोलवर फायरिंग राहील, आर्टिलरी ड्युएल राहील किंवा मला असं वाटतं की त्यांनी काही एअरक्राफ्ट्स पण ट्रान्सग्रेस करतील IB किंवा LC आणि आपल्या याच्यावर काहीतरी स्ट्राईक करायचा प्रयत्न करतील. पण आपले ते स्ट्राईक करायचं म्हणजे काय, आदर इकॉनॉमिक टार्गेट्स राहील, सिव्हिलियन टार्गेट्स राहील किंवा आर्मी एअरफोर्स नेव्हीचे टार्गेट्स राहील. त्यामुळे आपण जे केलं त्याच्यापेक्षा ते वेगळं राहील. तर पण असं जर मला जेवढं पाकिस्तानबद्दल माझी रिडिंग आहे तर मला वाटतं काहीतरी थोड्या प्रमाणात ते रिटेलिएट करतील. पण याच्या आधीच आपण तेही सुसज्ज होते पण त्यांचं आपण योजना भेजलेली आहे आणि आपणही सुसज्ज आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.